बऱ्याचदा असं म्हणलं जातं की गव्हाची कुरडई बनवणं फारच अवघड मंडळी, पण या पद्धतीने बनवली तर सगळ्यात उन्हाळी वाळवणामधली सगळ्यात सोपी रेसिपी तुम्हाला वाटेल बरं का. तेलात टाकताच पांढरी शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणारी कमी मेहनतीत मी तुम्हाला गव्हाची कुरडई कशी बनवायची ते आज सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सध्या तर लगनसराई चालू आहे, त्यासाठी तुम्ही अशा कलरफुल कुरडयासुद्धा बनवू शकता. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बरं का. चला तर मग ही गव्हाची कुरडई कशी बनवायची ते बघूया. आता गव्हाची कुरडई बनवण्यासाठी एका छोट्या पातेल्याने एक पातेलं गहू घेऊ. आता गहू आधीच मी निवडून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीफार धूळ असते, तर आता हा गहू 2 ते 3 पाण्याने चांगलाच स्वच्छ धुवून घेऊ. आता गहू घेताना ना मंडळी चांगल्याच क्वालिटीचा घ्यायचा बरं का, कारण गहू आपल्याला चीक भरपूर पडतो जर आपण चांगला गहू घेतला तर. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चांगल्याच क्वालिटीचा गहू घ्यायचा आहे. त्या गहू मी चांगला हाताने चोळून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. मस्तच. आता गहू मी इथे 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण याच्यावरचं पाणीसुद्धा बाजूला काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं. गहू भिजवून चांगलं वरती थोडं पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घ्यायचं बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि झाकण लावायचं. 4 दिवस आपल्याला गहू भिजवून घ्यायचा आहे आणि 4ही दिवस गव्हामधलं पाणी आपल्याला बदलायचं आहे. आणि हा 4था दिवस आहे बरं का. व्हिडिओ मी दाखवला नाही, 4ही दिवस मी पाणी बदललं होतं. आता हा 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी तुम्ही बघू शकता, 4थ्या दिवशीसुद्धा याच्यावरती भरपूर आपला पांढरा थर आलेला आहे. तो आपण बाजूला काढायचा आणि गहू अजून 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. बघू शकता 4 दिवस भिजून घेतलेले गहू जर हातावर असा थोडा फोडून बघितला तर चीक बाहेर येत आहे, म्हणजे आपला गहू परफेक्ट भिजलेला आहे. आता ना आपल्याला याचा चीक बनवून घ्यायचा आहे. बरेचशा घरी चीक घ्यायची मशीनसुद्धा असते, त्याने खूप सोपं जातं, पण आपल्याकडे काय मशीन नाही. मग काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजून घेतलेला गहू घ्यायचा. मस्त. आता थोडा थोडा गहू आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं. मस्तच. आता मिक्सरचं झाकण लावूया, मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावूया आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया. आता आपण इथे एक पातेलं घेतलेलं आहे. पातेल्याच्या वरची पुरण चाळणी, आपल्याला हे पुरण चाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं बॅटर हे बघा, या पद्धतीने आपण ना थोडं थोडं गहू आणि थोडं थोडं पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये ते फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्या चाळणीमध्ये जेवढं बसेल तेवढं आपण ते फिरवून घेऊया. मस्तच. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा. आता ना मंडळी, तर चाळणीमध्ये आपला एवढा चीक बसत आहे. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते छान मिक्स करायचं, म्हणजे आपल्याला चीक खाली पातेल्यामध्ये जाऊन बसेल. हे बघा, मस्तच. हाताने चांगलं मिक्स करायचं आहे बरं का, आणि थोडं थोडं ग्लासाने पाणी घ्यायचं. आता मी एकटीच आहे कुरडई बनवण्यासाठी, म्हणून आपण गव्हाचं प्रमाण थोडं कमी घेतलेलं आहे. तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगण्यासाठी आणि व्यवस्थित चीक बनवण्यासाठी आपण थोडाच गहू घेतलेला आहे बरं का. आता हे बघा, छान मिक्स करत आपण ना चीक खाली गाळून घेतलेला आहे, थोडं थोडं पाणी मिक्स करत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. मस्तच. आता काय करायचं, थोडंसं हातावरती घ्यायचं आपला कोंडा, याला चोथाही म्हणू शकता किंवा कोंडाही म्हणू शकता गव्हाचा. आता हे बघा, हातावर घेऊन चांगला पिळून घ्यायचा बरं का, याच्यामधला पूर्ण चीक खाली पडला पाहिजे. मस्त. आता एक ताट घेऊया आणि त्या ताटामध्ये आपला हा चोथा ठेवूया. याचप्रमाणे ना हातावर थोडा थोडा चोथा घेऊन चांगला त्यातला चीक पिळून घ्यायचा. हा जो चोथा आहे ना, तो आपल्याला लगेच फेकून द्यायचा नाही, याच्यामध्ये अजून चीक असतो, तो आपल्याला 2 ते 3 पाण्याने अजून धुवून घ्यायचा आहे. हे बघा, मस्तच. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा बरं का. तुम्ही एकट्या जरी असताल तरी तुम्ही 2 किलोच्या कुरडया
बनवू शकता. आणि मदतीला जर तुमच्या कोणी असेल तर तुम्ही 3 ते 4 किलोच्या कुरडया आरामात गॅसवर बनवू शकता. आणि एकदम पांढरी शुभ्र कुरडई बनवून तयार होते बरं का. तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलणारी. खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे बरं का. एकदा तरी तुम्ही या पद्धतीने कुरडई नक्की बनवून बघा. हे बघा मस्तच हाताने आपला चांगला पूर्ण चीक इथे गाळून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, सगळा चीक आपल्याला गाळून घेतलेला आहे. आता आपल्याला राहिलेला गहू सुद्धा याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून तो सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यामधला सुद्धा चीक गाळून घ्यायचा आहे. मस्तच. आता बघू शकता खाली आपल्या पातेल्यामध्ये एवढा चीक तयार झालेला आहे. मस्तच. हे बघा एवढा आपला चोथार झालेला आहे. याच पद्धतीने ना आपण राहिलेला गहू सुद्धा मिक्सरला फिरवून तो सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी मिक्स करत तो सुद्धा आपण या पद्धतीने छान मिक्स करत हाताने पिळून घेतलेला आहे आपला सगळा चीक. हे बघा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी इथे थोडासा पळवलेला आहे. हे बघा सगळा इथे आपण कोंडा बाजूला ठेवलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला चीक सुद्धा इथे तयार झालेला आहे. हे बघा एवढा चीक आपला बनून तयार झाला आहे. आता काय करायचं, हे चीक बाजूला ठेवूया. आणि आता जो कोंडा आहे ना तो आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये घेऊया. आता याच्यामध्ये घेऊ भरपूर पाणी. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना हाताने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बरं का. मस्तच. हे बघा म्हणजे याच्यामधला जो काही चीक असेल ना तो बाहेर पटकन येतो. आणि हाताने चांगलं पिळून घ्यायचं आहे म्हणजे सगळा चीक बाजूला निघतो. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा बरं का. हे बघा मस्त. याच पद्धतीने मी सगळा कोंडा हातावर घेऊन थोडा थोडा घेऊन चांगला तो पिळून घेत आहे. मस्त. कमीत कमी न ही सगळी प्रोसेस करायला आपल्याला 1 तास लागतो. मिक्सरला गहू मिक्सरला फिरवून घेतला नंतर तो आपल्याला 2-3 पाण्याने चांगला धुवून घेतला म्हणजे आपला चीक आपण बाजूला काढून घेतला. ही सगळी प्रोसेस करायला आपल्याला 1 तास लागलेला आहे 1 किलो गव्हासाठी. 2 किलो घेतला तरी जास्त वेळ लागणार नाही, 15-20 मिनटं जास्त वाटतील. हे बघा मस्तच. या पद्धतीने आपण ना हातावरती घेऊन कोंडा त्याच्यामधला चीक आपण पिळून घेतलेला आहे. मस्तच. बघू शकता खाली आपला एकदम पांढरा शुभ्र चीक राहिलेला आहे. आता हा राहिलेला चीक सुद्धा आपल्याला पुरण गाळणीने गाळून घ्यायचा आहे बरं. हे बघा इथे आपली आहे पुरण चाळणी. हे बघा आता आपण इथे गाळून घेऊया. मस्त. आता हे वरती राहिलेला सुद्धा कोंडा आपण तो सुद्धा हाताने मिक्स करू. आता तो सुद्धा त्याच्यामधला चीक पिळून घेऊ. मस्तच. याच पद्धतीने तुम्हाला चीक काढून घ्यायचा आहे बरं का. हे बघा आता आपलं पातेलं खालचं भरलेलं आहे बरं का. हे बघा पूर्ण तुम्हाला दाखवते आपला एवढा चीक बनवून तयार झालेला आहे. मस्तच. आता आपण हे बाजूला ठेवूया. आता आपण ते पातेलं घेऊया, चीक बाजूला ठेवूया. आता आपण पातेलं घेऊया. अजून एकदा आपल्याला हा कोंडा थोडंसं पाणी घेऊन छान मिक्स करून त्याच्यामधला चीक बाहेर काढायचा आहे. आपल्याला हा कोंडा 2दा 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. हे बघा छान मिक्स करूया. मस्तच. याच्यामध्ये आता थोडासा चीक असतो तो सुद्धा आपला बाहेर येतो. तर तिसऱ्यांदा आपल्याला पिळायची गरज लागत नाही. हे बघा आता बास हे शेवटचं थोडासा व्हिडिओ मी इथे पळवलेला आहे. आता हा जो कोंडा आहे ना किंवा हा गव्हाचा चोथा
तुम्ही ना हा उन्हामध्ये 2 दिवस छान सुकवून कोंड्याची कांदा टाकून भाजी बनवू शकता बरं का. एकदम मस्त जबरदस्त भाजी लागते. ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता मस्तच. लहानपणी माझी आजी बनवायची बरं का कोंड्याची भाजी. त्या कोंडा मी उन्हामध्ये सुकवून 2-3 दिवसांनी भाजी बनवणार आहे. आता आपला हा चीक तयार झालेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने तुम्हाला सर्व प्रोसेस करायची आहे मस्तच. चला आता आपण हा चीक, हे बघा हा कोंडा आहे ना, हा कोंडा मी उन्हामध्ये सुकवून 2-3 दिवसांनी याची भाजी बनवणार आहे. आता तुम्ही बघू शकता आपला हा चीक जो आहे ना, तो आपल्याला ना एक पातेलं घ्यायचं आहे. आता पुरण गाळणीने तो गाळून घेऊया. मस्त आपलं एवढं चीक बनवून तयार झालेला आहे बरं का, जवळपास 1.5 पातेलं. आता हा चीक आपल्याला ना 2दा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. हा एकदा झाला, आपण पुरण चाळणीने गाळून घेतला. आता दुसऱ्यांदा आपल्याला आता दुसऱ्यांदा ना हे बघा एवढा आपला चीक बनवून तयार झालेला आहे 1.5 पातेलं. आता हा चीक ना आपल्याला 2दा अजून गाळून घ्यायचा आहे. आपण एकदा गाळून घेतलेला आहे पुरण चाळणीने. आता आपल्याला सुजीची चाळणी घ्यायची आहे. हे बघा आपण ज्याने गव्हाचं पीठ चाळून घेतो अशी एकदम बारीक धावाची सुजीची चाळणी म्हणतात त्याला. व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, बघू शकता. आता ह्या चाळणीने आपण ना हा चीक गाळून घेऊया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. म्हणजे आपली एकदम पांढरशुभ्र कुरडई बनवून तयार होते बरं का. आपण हा चीक 2-3 वेळेस छान गाळला तर याच्यामध्ये जो काही गव्हाचा तांबूसपणा असतो ना लालसर, तो वरती राहतो, आपल्या चिकामध्ये जात नाही. मग आपली कुरडई लालसर उठत नाही. त्यासाठी आपली कुरडई पांढरशुभ्र होण्यासाठी आपल्याला हा चीक अजून 2दा गाळून घ्यायचा आहे. आपण एकदा पुरण चाळणीने गाळून घेतला, नंतर हा सुजीच्या चाळणीने गाळून घेतोय आणि अजून एकदा आपल्याला सुती कापडाने तो गाळून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता चाळणीच्या वरती थोडंसं लालसर आपलं गव्हाचं कण राहिलेले आहेत, गव्हाचे कण. हे बघा मस्त हा आपला चीक इथे बनलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर हा चीकसुद्धा आपल्याला अजून एकदा एका सुती कापडाने छान गाळून घ्यायचा आहे बरं का. आता इथे ना कापड घेताना ना पांढऱ्याच कलरचं कापड घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कलर आपल्या चिकामध्ये जाणार नाही. किंवा असं कापड घ्या की त्याचा कलर निघत नाही, असं कापड घेऊ शकता तुम्ही. आता इथे मी पांढरं सुती कापड घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते पॅक बांधायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका डब्याला. आता काय करायचं आहे, आपल्याला थोडं थोडं एका ग्लासाने चीक घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो हाताने चांगला मिक्स करत तो डब्यामध्ये गाळून घ्यायचा आहे. कारण आपण हे सुती कापड दुंबिरी बांधल्यामुळे आपला चीक लवकर गाळला जात नाही. पण ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जे काही गव्हाचे लालसर कण असतील ते आपल्या वरती कापडाला राहतात, तुम्ही बघू शकता. वरतीच ते आपले कण राहिलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला ग्लासाने थोडा थोडा चीक घेत हाताने छान मिक्स करत तो या आपल्या सुती कापडातून आपल्याला गाळून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्रोसेस करा. मंडळी ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेली आहे. सविस्तर एक टीप तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छोटंसं चॅनल आहे, नक्की सपोर्ट करा. व्हिडिओ खूप खूप मेहनतीने बनवलेला आहे. तुम्हाला आवडलं ना, प्लीज नक्की लाईक करा. हे बघा याच पद्धतीने ना मी सगळा चीक गाळून घेतलेला आहे. आणि एकदा तरी या पद्धतीने तुम्ही कुरडई बनवून बघा. तुम्ही जर पहिल्यांदा जरी कुरडई बनवत असाल ना, तरी तुमची कुरडई फसणार नाही, बिघडणार नाही आणि एकदम पांढरी शुभ्रच कुरडई बनवून तयार होईल बरं का, 100%. आता एवढा आपला ना गव्हाचा कण बघू शकता तुम्ही, तांबूस तो लालसर आपण कण बाजूला काढून घेतलेला आहे. एवढे आपले जवळपास एवढा आपला लालसर गव्हाचा कण वरती राहिलेला आहे. आणि आता तुम्हाला दाखवते. आपण आता हे सोडून घेऊया.
हे बघा, इथे आपला सगळा चीक गाळून झालेला आहे आणि वरती तुम्ही सुती कापडाला बघू शकता एकदम गव्हाचा तांबूस कण जे राहिलेले आहेत. हे बघा, हे आपल्या कुरडईमध्ये गेले ना कुरडई लालसर उठते, त्याच्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता डब्यामध्ये एकदम पांढरा शुभ्र चीक बनलेला आहे मस्तच. आता लगेच आपल्याला याची कुरडई बनवायची नाही, तर मी या सकाळी चीक घेतलेला होता 11 वाजता. आता झाकण लावूया आणि संध्याकाळी 6 वाजता याच्यामधलं वरचं थोडं तांबट पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे. तर हा सकाळी मी चीक बनवलेला आहे मस्तच. आता आपण संध्याकाळी याच्यावरचं तांबट पाणी बाजूला काढूया मस्तच. हे बघा, संध्याकाळच्या 6 वाजलेले आहेत आणि वरती थोडंसं तांबूस पाणीसुद्धा आलेलं आहे, बघू शकता लालसर. आता हे पाणी मी बाजूला काढून घेते मस्त. आता ना आपण याच्यामध्ये थोडंसं चांगलं पाणी घेऊया स्वच्छ. मस्तच. आता याचं झाकण लावू आणि उद्या सकाळी आपण कुरडई बनवूया मस्तच. आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता, हे बघा, वरती थोडंसं तांबूस पाणी आलंय, जास्त नाही. आपण रात्री 6 वाजता हे पाणी काढलेलं होतं, आता थोडंसंच आलेलं आहे. अलगद ते थोडंसं वरचं काढायचं आहे, जास्त काढायचं नाही आहे. बघा, थोडंसं आपल्याला बाजूला काढायचं आहे. आणि आता हा जो चीक आहे ना, तो आपल्याला ना चमच्याने फोडून घ्यायचा. एकदम घट्ट तो स्टीलच्या डब्याला असा चिटकून बसतो. हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. एकदम घट्ट आपला चीक इथे चिटकून बसलेला आहे. तो हाताने आपल्याला चांगला फोडून घ्यायचा आहे. एकदम चीक असा मोकळा मोकळा करायचा. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने चांगला चीक फोडून घ्या मस्तच. एकदम घट्ट आपला चीक इथे झालेला आहे आणि चीक म्हणल्यावर जरा तो चिकट असतोच. हाताने मी सगळा चीक छान आधी फोडून घेतलेला आहे. चला, आता आपण पाण्याचं योग्य प्रमाण घेण्यासाठी चीक मोजून घेऊया. एका वाटीने मी इथे चीक मोजून घेत आहे. तुम्ही पातेल्याने सुद्धा मोजून घेऊ शकता. इथे आपला 2 वाटी चीक भरलेला आहे. आता आपण 2 वाटी चिकासाठी पाणी घेऊया. इथे मी ज्या वाटीने चीक मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने 3 वाटी पाणी घेऊया. हे बघा, 1, 2 आणि 3. पाणी गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यामधलं अर्धी वाटी पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. आता आपण गॅस चालू करूया. चवीनुसार मीठ घेऊ. उन्हाळी वाळवणातला कोणताही पदार्थ बनवत असताल तर मिठाचं प्रमाण थोडं कमीच घ्या. आता बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण वाटीने अर्धी वाटी पाणी बाजूला घेऊया. आता आपण आपला चीक पाण्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिक्स करून घेऊया. ही प्रोसेस करताना थोडी फास्ट करायची आहे, नाहीतर आपल्या चिकाची गिटोळी बनू शकते. हे बघा, उकळी येताना आपण गॅस मोठा केलेला आहे, पण जेव्हा आपण चीक पाण्यामध्ये मिक्स करत होतो तेव्हा आपला गॅस बारीक केलेला आहे. आत्ता पण आपला गॅस बारीकच आहे. छान मिक्स करून चीक चांगला हटून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रोसेस करा. बघू शकता एकदम पांढरा शुभ्र एकही गिठुळी झालेली नाही. याच पद्धतीने तुम्हाला चीक हटून घ्यायचा आहे.
ही प्रोसेस करताना थोडी फास्ट करायची. गॅस बारीक ठेवायचा. मस्तच छान मिक्स करायचं 3 ते 4 मिनटं. आता ही प्रोसेस करताना जेवढं तुम्ही चीक जास्त घेता तेवढी तुम्हाला ही जास्त वेळ प्रोसेस करावी लागेल. जेवढा चीक कमी असेल तेवढी कमी वेळ. चिकावरती असेल हे सगळं हटवून घ्यायचं. हे बघा मस्त ते आपले 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता आपण हे सगळं थोडंसं पाण्याचा हाताला लावायचं आणि हे सगळं काढून घ्यायचं. बघू शकता एकदम पांढरा शुभ्र चीक बनलेला आहे. त्या हाताने आपण सगळं हे एका जागेवर करूया. थोडंसं हाताला पाणी लावून हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मस्तच या पद्धतीने आपण चीक हटवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. चीक शिजवून घेताना बारीक गॅसवरच आपण चीक शिजवून घेऊया. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पातेल्याच्या खाली गॅसवर तवा ठेवूया आणि 20 मिनिटाची वाफ देऊया. आता चीक शिजवून घेताना सुद्धा जेवढा चीक जास्त असेल तेवढा वेळ तुम्हाला जास्त लागू शकतो. आपला चीक इथे थोडा कमी आहे तर आपल्याला इथे 20 मिनिटं लागलेली आहेत. आपण खालच्या साईडला तवा ठेवलेला आहे. गॅसवर आधी तवा ठेवला. तव्याच्या वरती आपण पातेलं ठेवलेलं आहे आणि मगच 20 मिनिटाची वाफ दिलेली आहे. असं केल्यामुळे आपला चीक खालच्या साईडला चिटकून बसत नाही किंवा थोडक्यात तो डागत नाही. चला आता आपण चीक गरम आहे तोपर्यंतच कुरडई बनवायला घेऊया. शेवग्यामध्ये थोडंसं गरम गरम कुरडईचं सारण घ्यायचं आणि या पद्धतीने गोल गोल फिरवत कुरडई बनवून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुरडया बनवून घ्या. आपण जिथे कुरडई बनवत आहोत तिथेच आपण तवा सोबत पातेलं घेऊन आलेलो आहोत. म्हणजे तवा आपला गरम आहे. लवकर आपलं बॅटर थंड होत नाही आणि लगेच आपण साच्यामध्ये चीक भरला की लगेच आपण झाकण ठेवलं तो पातेल्यावर. अशीच प्रोसेस करत आपण सगळ्या कुरडया बनवून घेतलेल्या आहेत. थोड्याशा फूड कलर मिक्स करून काही कुरडया बनवून घेतलेल्या आहेत. गरम चिकामध्येच थोडा फूड कलर मिक्स करायचा आणि नंतर तो शेवग्यामध्ये घेऊन त्याची कुरडई तयार करायची. कलरफुल कुरडई बनवून तयार होते. अशा पद्धतीने मी कुरडया बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही ह्या फॅनच्या हवेला सुद्धा सुकवून घेऊ शकता, नाहीतर कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घ्या. मस्तच वर्षच काय 2 वर्ष टिकणाऱ्या पांढऱ्या शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या कुरडया बनवून तयार होतील. या पद्धतीने एकदा तरी नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.